नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे शेती मित्र तुषार या यूट्यूब चॅनलवर. आपण बघू शकता गहू हा 1 महिन्याच्या पुढं झालेला आहे. 5वं ते 6वं पाणी चालू आहे आणि गहू हा पोटरल्याच्या अवस्थेमध्ये आहे. आपल्या गव्हावर या ढगाळ वातावरणात भरपूर असा मावा, थ्रिप्स, तुडतुडे दिसत आहे. त्यासाठी आपल्याला फवारणी घेणे ही गरजेची झाली आहे. नाही घेतली तर गव्हातील पिकातील रस शोषक किडे आपल्या गव्हातील रस हे शोषत आहे. मावा हा रस शोषत आहे. गव्हाच्या या वाढीमध्ये एक फवारणी घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला कराटे घ्यायचे आहे. त्याचबरोबर इन्सेक्टिसाइड इंडिया कंपनीचं ॲरो घ्यायचं आहे. थायमेथॉक्झम 25% WG फॉर्ममध्ये आहे. आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. हे पानांच्या आत शोषलं जातं आणि जो मावा पानाच्या आतून लपलेला आहे किंवा खाली लपलेला आहे तो या कीटकनाशकाने मरून जातो. जसे सिजंटा कंपनीचं कराटे आहे ते पण आपल्याला याला घ्यायचं आहे. दोन्हीची टक्कर असल्यामुळे हे कीटकनाशक आपल्या गहू पिकामध्ये शोषलं जातं आणि पूर्ण मावा, तुडतुडे, चिकट मावा पडलेला आहे तो द्रव टाकतो बघा, काळा मावा, या सगळ्या मावाचा नायनाट होतो. त्याच्यासाठीच आपल्याला एक सिलिकॉन बेस स्टिकर घ्यायचं आहे. स्टिकॉन त्याने आपल्या गहू पिकात औषध हे पूर्ण पसरल्या जाईल आणि आत शोषल्या जाईल. याने आपल्या गहू पिकातील पूर्ण मावा हा मरण पावला जाईल किंवा नायनाट होईल. गहू हा एकदम उत्पन्नात चांगला निघेल व एकदम हिरवागार होईल. बघू शकता गव्हामध्ये किती काळसट मावा दिसत आहे. आपल्याला ही फवारणी दुपारी 4च्या सुमारास घ्यायची आहे आणि या फवारणीसाठी आपल्याला खर्च हा अतिशय कमी येणार आहे. ॲरो हे थायमेथॉक्झम 150 रुपयाला 100 ग्रॅम आणि कराटे 200 रुपयाला 250 ml मिळते. एका टाकीसाठी हे घ्यायचं आहे. 350 रुपयात आपला फवारणी खर्च हा आहे. ही फवारणी अवश्य करा.